नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण आकाराविषयी माहिती पाहणार आहोत. त्यात भौमितिक आकार, निसर्गनिर्मित आकार, अलंकारिक आकार आणि अमूर्त आकार या आकाराविषयी सविस्तर माहिती आपण पाहू. रेषा, आकार, पोत, रंग व छटा हे चित्राचे मूलभूत घटक आहेत. त्यातील आकार या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अनेक रेषांच्या मदतीने निरनिराळे आकार तयार होतात. रेषांनी आकाराची मर्यादा समजते. लहान मोठ्या आकाराने जवळचा दूरचा भास दाखवता येतो. आकारामध्ये रंग भरून आकारांचे सौंदर्य वाढवता येते. रेषापासून विविध आकार तयार होतात आणि विविध आकारापासूनच चित्र बनते. रेषापासून तयार होणारे आकार या ठिकाणी पुढे दिलेले आहेत, ते आपण पाहूया. भौमितिक आकार, त्यातील मूळ आकार आपण पाहणार आहोत. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. त्यातीलच दुय्यम आकार आयत, त्रिकोण, अर्धवर्तुळ अशा प्रकारचे आपण आकार काही पुढे पाहत आहोत. निसर्गनिर्मित आकार, निसर्गात दिसणारे विविध आकार म्हणजे नैसर्गिक आकार. उदाहरणार्थ पाने, फुले, फुलपाखरे, पक्षी, प्राणी, शंख, शिंपले इत्यादी. अलंकारिक आकार, नैसर्गिक आकारांना आपल्या कल्पकतेने जो सुंदर व नाविन्यपूर्ण आकार दिला जातो त्याला अलंकारिक आकार असे म्हणतात. उदाहरणार्थ मासा, पान, फूल इत्यादींचे अलंकारिक आकार आपण या ठिकाणी चित्रामध्ये पुढे पाहत आहोत. हे सारे अलंकारिक आकार आहेत. अमूर्त आकार, ज्या आकारांना निश्चित रूप नसते त्यांना अमूर्त आकार असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ओघळलेले रंग, रंगाचा थेंब हे आकार आपण चित्रामध्ये पाहत आहोत.